अकोट येथे गणेश विसर्जन मिरवणुकीवर 18 सप्टेंबर रोजी समाजकंटकांनी दगडफेक केली होती. त्या दगडफेकीत अनेक जण जखमी झाले होते. या जखमींची विचारपूस करण्यासाठी अकोट येथे शिवसेना जिल्हाप्रमुख श्रीरंग पिंजरकर सोमवारी गेले होते. मात्र पोलिसांनी त्यांना प्रत्यक्ष ठिकाणी जाण्यापासून विनंती केल्याने त्यांनी शिवसेना उपजिल्हाप्रमुख मनीष कराळे यांच्या संपर्क कार्यालयात भेट घेऊन जखमींची विचारपूस केली. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला असता या घटनेचा निषेध केला. अकोट येथे गणपती विसर्जन दरम्यान झालेल्या मिरवणुकीवर दगडफेकीत जखमींची विचारपूस करण्याकरिता शिवसेनेचे अकोला जिल्हाप्रमुख श्रीरंग पिंजरकर अकोटला आले होते. अकोट शहर ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमोल माळवे यांनी अकोला उपजिल्हाप्रमुख मनीष कराळे यांच्याशी संपर्क साधून कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी याकरिता त्या ठिकाणी न जाण्याचा सल्ला दिला. त्यानंतर जिल्हाप्रमुख श्रीरंग पिंजरकर यांनी मनीष कराळे यांच्या संपर्क कार्यालयात दंगलीत जखमी झालेल्या नागरिकांची व लहान मुलांची विचारपूस करून त्यांना धीर दिला. पत्रकारांसोबत संवाद साधताना त्यांनी अकोट शहरात संवेदनशील भागात पोलीस चौकी व सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यासंबंधी जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन त्यांच्यासोबत सविस्तर चर्चा करणार असल्याचे सांगितले. दंगलीतील मुख्य आरोपींना अटक करावी व निरपराध लोकांना पोलिसांनी त्रास देऊ नये असा इशारा त्यांनी पोलिसांना दिला. यावेळी उपजिल्हाप्रमुख मनीष कराळे, शहर प्रमुख विजय लटकुटे, मनीष राऊत, निवासी उपजिल्हाप्रमुख संतोष अनासने, जिल्हा सरचिटणीस रामदास हरणे, तालुका प्रमुख प्रकाश गीते, युवासेना पश्चिम विदर्भ निरीक्षक राहुल कराळे, युवासेना उपजिल्हाप्रमुख विशाल चौधरी, युवासेना तालुका प्रमुख रितेश उजळे, युवासेना शहर प्रमुख आनंद शिवरकर, सोशल मीडिया प्रमुख हर्षल माकोळे, गोपाल म्हसने आदी उपस्थित होते. जनमत लाईव्ह न्यूज करिता अकोटमधून देवानंद खिरकर यांची रिपोर्ट.